हॅलो नमस्कार सगळ्या मैत्रिणींना. चला तर मग आज मिशोचे शॉर्ट कुर्तीज बघूया. ऑफिसवेअर कुर्तीज आहेत म्हणून मी ऑफिसवेअर मेकअप पण दाखवूया म्हटलं. तर आधी मी टोनर व्यवस्थित अप्लाय करून घेतले आणि ते टॅप टॅप करून स्किनमध्ये मर्ज होईपर्यंत वेट करणार आहे मॉइश्चरायझर अप्लाय करण्यासाठी. तर हे माझं फेवरेटवालं मॉइश्चरायझर आहे आणि ते मी नेहमी कुठलाही मेकअप असला तरी मी हेच मॉइश्चरायझर अप्लाय करते. मॉइश्चरायझरसाठी खूप वेळ द्यायचा आहे आपल्याला. 1 ते 2 मिनटं व्यवस्थित स्किनला टॅप टॅप करून आधी मॉइश्चरायझर लावून घ्यायचं. त्याच्यानंतर 1 ते 2 मिनटं मसाज करायची व्यवस्थित, कारण मॉइश्चरायझर स्किनमध्ये मर्ज होणं खूप गरजेचं असतं आणि मॉइश्चरायझर अप्लाय करणं पण खूप गरजेचं असतं स्किनसाठी. कारण स्किन आपली खूप सेन्सिटिव्ह असते. आणि हे माझं फेवरेटवालं फाउंडेशन. इन्स्टंट ग्लो देतो हे फाउंडेशन, इन्स्टंट कव्हरेज देतं. तुम्ही दोन्ही साईडचा रिझल्ट बघू शकता. अगदी खरंच खूप लाईट वेट आहे आणि डेली यूज करू शकतो आपण हे फाउंडेशन. आणि हे फेवरेटवाली लिपस्टिक आहे ॲक्च्युली माझी, पण मी ही ॲज अ ब्लश म्हणून अप्लाय करणार आहे, कारण सगळ्यांकडे सगळे प्रोडक्ट नसतात. तर आपण लिपस्टिकवर आज भागवूया. नंतर मी थोडंसं स्पंजलाच लिपस्टिक घेतली, कारण मला थोडंसं ब्लश कमी वाटत होता म्हणून. आणि मग फॉरेवर 52च्या कॉम्पॅक्टनी व्यवस्थित जो मेकअप मी केला आहे क्रीम बेस जो आहे तो सेट करून घेणार आहे. फॉरेवरचे सगळेच प्रोडक्ट अगदीच आपले पॉकेट फ्रेंडली पण असतात आणि खरंच खूप ग्रेट आहेत फॉरेवर 52चे प्रोडक्ट. त्याच्यानंतर वॅसलिन तर मस्ट आहे डेली बेस यूज करणं. मी ॲक्च्युली माझे सगळे प्रोडक्ट खाली ठेवले होते म्हणून मी सारखी खाली वापरत होती. ही माझी फेवरेट लिपस्टिक आहे आणि हा शेडच मला खरंच खूप आवडतो. त्याच्यानंतर ही रेनीची मिडनाईट काजळ पेन्सिल आहे. खरंच खूप 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 अगदी एकदम सगळ्यांनी घ्यावी अशी आहे, कारण खूप इन्स्टंट आपल्याला जास्त रफ पण नाही करायला लागत आणि खूप दिवस तुम्ही यूज करू शकता अशी आहे ती काजळ पेन्सिल. आणि हा मस्काराचा पण रिझल्ट तुम्ही इन्स्टंट बघू शकता. मी तेच मस्काराच अप्लाय केला माझ्या आयब्रो सेट करण्यासाठी. मला एका डोळ्यावर थोडंसं कमी वाटत होतं मस्कारा म्हणून मी डबल मस्कारा अप्लाय केला. टिकलीशिवाय तर माझा मेकअप अपूर्णच असतो म्हणून मी टिकली लावतेच नाही. त्याच्यानंतर केस सेट करायचे. खरंच खूप मन असतं की केस रोज मोकळी सडावी, पण आता एवढी कडाक्याचं ऊन आहे की ते पॉसिबलच होत नाही, कारण गरमी खूप आहे. पण मला शूट करायचं होतं म्हणून मी थोड्या वेळासाठी केस मोकळी सोडली. तर हा माझा ऑफिसवेअर मेकअप आहे जो मी डेली बेसिसवर करू शकते आणि तुम्ही पण करू शकता. आणि हे मिशोचे शॉर्ट कुर्ती नंबर 1, कुर्ती नंबर 2, कुर्ती नंबर 3, कुर्ती नंबर 4, कुर्ती नंबर 5 अँड लास्ट. चला आपण आता ओपन करूया. सगळ्याच कुर्त्या ह्या कॉटनच्या आहेत, कारण मी समर फ्रेंडलीच कुर्ती मागवल्यात. कारण आता खरंच खूप 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 आपले सूर्यबंधू आपल्यावर उपकार करतात, त्याच्यामुळे खूप जास्त गरमी होती आहे. त्याच्यामुळे मी समर फ्रेंडलीच सगळ्या कुर्त्या मागवल्यात. मटेरियल अगदी खरंच म्हणजे मला असं वाटतच नाही की हे मिशोवरनं मागवलं. एवढे छान मटेरियल आहे कुर्तीचं. आणि फिटिंग पण तुम्ही बघू शकता किती छान आहे कुर्तीची. नेक असा आहे, थोडासा कट आहे मधून आणि 3/4 हँड आहेत, स्लीव्ज आहेत म्हणजे. आणि कुर्तीची लेंथ जास्त मोठी पण नाही आणि जास्त छोटी पण नाही आहे. खरंच कुर्ती खरंच खूप 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 छान आहे, तुम्ही घेऊ शकता. मटेरियल पण अगदीच म्हणजे
अशी प्रिंट असते कधी कधी किंवा असे काम असतं कुर्तीवर जे आतमध्ये आपल्याला स्किनला लागतं, पण ह्या कुर्तीचं अजिबात लागत नाही आहे. खरंच कुर्ती खूप छान आहे, तुम्ही घेऊ शकता 100% फॉर समर ओनली. असं काय नाही, कुठल्या पण सीझनमध्ये घालूच शकतो आपण. ही चिकनकारी कुर्ती आहे, कारण मला चिकनकारी प्रिंट खूप आवडतात म्हणून मी जास्त करून चिकनकारी कुर्तीच घेते. खरंच आत्ता आजकाल आहे ना मिशोचं मटेरियल एवढं मिशोनी ग्रेट केलं आहे ना, त्याच्यामुळे ह्या कुर्ती मिशोच्या आहेत असं मला वाटतच नाही आहे. असं वाटतं मी मेंत्रावरनं वगैरे मागवलं आहे. ह्याची पण तुम्ही बघू शकता डिटेलिंग कुर्तीची. या कुर्तीची पण डिटेलिंग बघा, अगदी प्रिंट पूर्ण एवढी ग्रेट दिली आहे ना, एवढे डिटेलिंगमध्ये दिलं आहे ना सगळंच. हँडवर्क बघा त्याचं, हँडला जी बॉर्डर दिली आहे ती. आणि हे मी इयरिंग्स पण जे घालते ते पण बाय द वे मिशोचेच आहेत. बघा जवळून तुम्ही, पूर्ण प्रिंट म्हणजे असं कुठेच धागा वगैरे निघालेला नाही आहे. खरंच खूप ग्रेट काम करतात मिशोवाले आजकाल. पहिले मला पण नाही आवडायचं मिशोचं मटेरियल वगैरे, पण आता खरंच खूप छान फिटिंग वगैरे. खरंच खूप आपण जे साईज देतोय आणि जे प्राईस देतोय ना, त्या प्राईसमध्ये मिशोवाले खरंच आपल्याला खूप छान म्हणजे खूप छान मटेरियल देतात आहेत. विचार करायची गरजच नाही आहे. हे पण माझ्यातर्फे 100% अप्रूव्ड आहे. ही कुर्ती नंबर 3. ही तर अगदी 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 खरंच खूप कम्फर्टेबल कुर्ती आहे. कॉटन आहे, प्युअर कॉटन आहे ही कुर्ती. जर कुणाला या कुर्तीज घ्यायच्या असतील तर मला कमेंटमध्ये लिंक अशी कमेंट करा, मग मी लिंक पाठवेन. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करायचे पैसे लागत नाहीत, थोडंसं सपोर्ट होईल तेवढाच. खरंच ही कुर्ती पण खूप छान आहे, खूप सॉफ्ट मटेरियल आहे. आणि त्याचं तुम्ही हँडचं पण बघू शकता, स्ट्रेचेबल आहे. म्हणजे तुम्ही असं वरती हे करून पण घालू शकता. ही कुर्ती नंबर 4 आहे. मी याचं अनबॉक्सिंग तुमच्यासमोर करायलाच विसरली. पण ही कुर्ती मला सगळ्यात ह्या 5 कुर्त्यांमध्ये सगळ्यात जास्त आवडलेली ही कुर्ती आहे. खरंच खूप सॉफ्ट मटेरियल आहे. ह्याचं मटेरियल म्हणजे एकदम 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 छान आहे. म्हणजे आपल्याला मेंत्रावर पण हे मटेरियल भेटणार नाही. याची प्रिंट पण फ्लॉवर प्रिंट आहे, ती खरंच खूप छान आहे. आणि हे इयरिंग्स पण मी बाय द वे मिशोवरनंच मागवलेत. 100% अप्रूव्ड आहे.